नमस्कार, मी अभिजित शिंदे ॲग्रो फार्ममध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपल्याकडे ना दोन व्यक्ती असे मोठे आलेले आहेत की त्यांचं वय आहे 58, म्हणजे नियर बाय 60+ आहे. पण त्यांची जी आवड जी म्हणतो ना आपण, ह्या वयामध्ये ती इतकी जबरदस्त पद्धतीने त्यांनी एकदम छान मेंटेन असा फार्म केलेला आहे. फार्मचा व्हिडिओ मी लवकर टाकेल त्यांचा. त्यांनी आपल्याकडनं आज ब्लॅक ऑस्ट्रोलॉग म्हणजे जगातली सर्वात जास्त अंडं देणारी कोंबडीचे पिल्लं 1 दिवसाचे आपले घेऊन चालले. प्लस आपला जो व्हाईट कलरचा ब्रह्मा आहे, त्या ब्रह्माचे सुद्धा त्यांना अंडे हवे होते, कारण त्यांच्याकडे खुरूक कोंबडे आहे. आणि काही आपले ब्रह्माचे कोंबडे जे आहेत ते कोंबडेसुद्धा ते घेऊन चाललेले आहेत. तर सर, पहिल्यांदा तर तुमचं स्वागत आहे शिंदे ॲग्रो फार्ममध्ये. तुम्ही माझ्याकडे गेल्या रविवारी सुद्धा आलात. माझं फार्म तुम्हाला कसं वाटलं, माझी माहिती तुम्हाला कुठून भेटली, आणि आज जे पिल्लं घेऊन चाललंय त्याचं बुकिंग तुम्ही 2 आठवड्यापूर्वी केलं होतं, तर ते कसं वाटलं तुम्हाला? नाही, छान वाटलं. मी ॲक्च्युली ना हां हे जे आहे ना ब्लॅक ॲस्ट्रोलॉग, हां म्हणजे मी आपलं सर्च करत होतो की बुवा आपल्या सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त अंडे देणारी कोंबडी कोणची असेल, कुठे असेल, आणि आपल्या देशात किती कोंबड्या गावरान आहेत त्यांचे नाव वगैरे अशी माहिती काढली होती. त्याच्यामध्ये मला याची माहिती मिळाली. मग मी आम्ही शोध घेत होतो सोशल मीडियावरती. एक फार्म बी दिसला, पण तो लई लांब होता, हरियाणाला. मग AI संघ गप्पा मारला. AI बरोबर, 60 वर्षाचे माणसं AI बरोबर गप्पा मारतायत. AI शी गप्पा मारतायत. AI संघ गप्पा मारल्यानंतर त्यांच्याकडून माझ्या फार्मचं नैसर्गिक, मला टोटली नैसर्गिकरित्या आम्ही करतोय हे मगर काकाने आम्ही हे, आणि ते करत असताना मला याची गरज होती. तर मी त्यांना माझा आहे ना यायला माझा हे दिलं, पिनकोड नंबर दिला, पिनकोड माझ्या गावचा. आणि त्यांना विचारलं की माझ्या ह्या सर्कलमध्ये मला ह्या जातीचं पिल्लू किंवा अंडी कुठे मिळतील. तर बरेच जणांचे ॲड्रेस दिलता, पण माझ्या गावाजवळचा ॲड्रेस हा होता, शिंदे फार्म. मग आम्ही आहे ना त्या नंबर, त्या AIच्या नंबर होती, त्यांना फोन केला. पहिल्यांदा अंड्यांची चौकशी केली, त्यावेळी अंडी नाही मिळत, पिल्लं मिळतील. मग यांना आम्ही बघायला आलो, मागच्या वेळेस सगळं बघितलं आणि आम्हाला हे इथं मिळालं जे आम्हाला हवं होतं. ते फार सुंदर आहे, त्यांचं सेवा बी सुंदर आहे, छान आहे आणि मस्त आहे, मला आवडलं ते. त्याच्यानंतर मगरपट्ट्यामधील मगर सर पण आपल्याकडे आहे. त्यांचाही मोठा फार्म आहे 62 आहे. आणि ते सुद्धा त्यांचं वय सुद्धा 72 आहे. मगरपट्ट्यामध्ये त्यांचा बंगला आहे. मगरपट्ट्यामध्ये सुद्धा गावरान अंडी किंवा बाहेरून कोंबड्या तुम्हाला अवेलेबल आहेत. लवकरच त्यांचा नंबर आपण खाली शेअर करू, ज्यावेळेस तुम्हाला मगरपट्ट्यामध्ये पण अवेलेबल होतील. ऑर्गॅनिक, टोटल ऑर्गॅनिक असे गावरान जातीचे कोंबडे हे तुम्हाला लवकर बघायला भेटतील. मगर सर, तुम्ही कसं वाटलं, माझा फार्म कसं वाटलं, पिल्लं कशी वाटली? छान आहे. आम्ही ज्या वेळेला इथं आलो आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे ते पक्षी पाहिले, त्याच वेळेला आम्हाला ते उत्कृष्ट वाटले. आणि ब्लॅक ॲस्ट्रो आम्हाला हवेच होते, म्हणून आम्ही ते बुक केले आणि आता घेऊन चाललो 100 आहे. बाकीचे पण चांगले पक्षी आहेत त्यांच्याकडे, वेगवेगळ्या जातीचे. बघू आपण कसं वाढवायचं, त्याप्रमाणे वाढवूया. मित्रांनो, लक्षात ठेवा की वयाला मर्यादा नसते, किंवा वय हे एक नंबर असतो. मी आपले भरपूर व्हिडिओज आहेत. सरांचं वय नियर बाय 58 ते 62, 72. ह्या वयामध्ये ऑर्गॅनिक खाणं हे ह्यांच्याकडनंच कळलं पाहिजे. कारण आमच्या आजोबा काइंड ऑफली किंवा वडिलांपेक्षाही थोडेसे वयस्कर आहेत. तेव्हापासून एवढं हेल्दी माणूस जर तुम्हाला बघायचा असेल ना, तर गावरान खावा लागतं, भाकरी खावा लागते, गावरान कोंबड्या खावा लागतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खायला लागतात. तर हे सगळं जर तुम्हाला सुरुवात करा लवकर, आणि ह्यांच्यासारखं हेल्दी राहा. आमचं सोडा, पण ह्यांच्यासारखं हेल्दी राहा. चला, लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.